शेतकऱ्यांना मोठा धक्का. तर आता शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही. या शेतकऱ्यांना तर कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. 2024 आणि 25 करिता ही अपडेट आहे. तर आता जे की 2024चा पीक विमा या शेतकऱ्यांना आता इथं मिळणार नाही. तर कोणते शेतकरी यात कशा पद्धतीने चेक करायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर त्या GRची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथं तुम्हाला टाकायचं पीक विमा, त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे दिसेल तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना, पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार इथं तुम्हाला आता नोंदवता येणार आहे. तर इथं तुम्हाला लँग्वेजचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तर आता सर्वप्रथम आता तुम्हाला इथं तुमच्या अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा पॉलिसी ID नंबर इथं टाका, कॅप्चा टाका. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं स्टेटस अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे ते तुम्हाला इथं दिसून जाईल. तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली होती त्यानंतर आता यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसरं जे गोष्ट म्हणजे तक्रार नोंदवली का, तर तुम्ही जे काही क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ज्यांनी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर पहिला इन्स्टॉलमेंट इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. दुसरा टप्पा वाटप इथं सुरू झालेला आहे. तर 3 टप्प्यांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ते पाहण्यासाठी शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा. शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचा चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर टाका. इथं खाली कॅप्चा येईल, कॅप्चा जसंच्या तसा इथं टाकायचा आहे. तर इथं कॅप्चाचे आपण कॅपिटल स्मॉल इथं टाकून घ्यायचं आहे. तर इथं आपण कॅप्चा व्यवस्थित इथं टाकून घेऊ. कॅप्चा टाकल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. तर OTP आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण कॉपी आणि पेस्ट इथं करणार आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला एक सबमिटचं ऑप्शन दिसेल. तर ज्यांच्या मोबाईलवर OTP येत नसेल तर रिसेंट OTP तुम्हाला इथं करायचं आहे. तर इथं तुम्हाला जे काही खरीप दाखवल्याप्रमाणे इथं दाखवेल. तर ज्यांनी इथं तक्रार केलेली आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तर ज्यांनी तक्रार नोंदवली आहे, सर्वे झालेले आहे तर त्यांची इथं अप्रूव्हल दिसेल. तर इथं तुम्हाला पेडच दाखवत आहे, म्हणजे यांनी तक्रार केलेली नाही, त्यानंतर यांनी तक्रार केलेली नाही, त्यानंतर यांना भरपाई इथं मिळणार नाही. तर असे सर्वप्रथम तुम्हाला तुमची पीक विम्याची तक्रार इथं करायची आहे. तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग ज्या पिकांचा समावेश आहे तर ज्यांचे आता भरपूर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तर नुकसान झालेलं आहे. तर शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रार इथं नोंदवायची आहे. तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही इथं चेक करायचं आहे. तर इथं आपण खरीपच्या जागी जर रब्बी सिलेक्ट केलं किंवा खरीप सिलेक्ट केलं, खरीपचे पैसे जमा झालेलं रब्बीचं इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही इथं खाली यायचं आहे, तुमचं इथं अप्रूव्हल. तर यांचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या 5-6 दिवसांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या राहिलेल्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे 1 रुपया इथं मिळालेला नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये, व जर तुम्हाला 2025चा पीक विमा इथं जमा झालेला आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये भरपूर शेतकऱ्यांना इथं चेक केलेलं नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुकमध्ये जाऊन चेक करून घ्या की कोणत्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहे DBTच्या माध्यमातून. त्यानंतर ज्यांना पीक विमा मिळालेलाच नाही तर त्यांनी जे आहे तर तुम्ही इथून चेक करू शकता. तर इथून तुम्हाला DBTच्या माध्यमातून जे काही पैसे आहेत ते तुमच्या या खात्यामध्ये जमा झालेले असेल तर त्यामध्ये विमा कंपनी यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यामध्ये तुमचं कोणतं हे आहे ते चेक करायचं आहे, खरीप आहे की रब्बी आहे, वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा प्रधानमंत्री फसल विमा योजना आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला जो काही जिल्हा सिलेक्ट करा, शोधावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या एरियामधला जो काही हेल्पलाईन नंबर आहे तिथलचा तुम्हाला पीक विमा सेंटरचा नंबर मिळून जाईल. तर त्यांना तुम्हाला तुमचे बँकेचं पासबुक, सातबारा, आधार कार्ड, फार्मर ID जी की नवीन आता निघलेली आहे फार्मर ID, हे तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथे नेऊन तुम्हाला इथे द्यायचे आहे. तर तुमच्या खात्यामध्ये 48 ते 72 तासांमध्ये तुमचा जो काही पीक विमा आहे त्यावरती तुम्हाला सोल्युशन सांगेल की तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये तर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्या जाईल. जर तुम्हाला पीक विमा संदर्भात अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहिजे असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.